जय शिवराय मित्रांनो, आपल्या शाश्वत फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण हे यूट्यूब चॅनल फक्त आणि फक्त आपले जे नवीन शेळी पालक आहेत, ते जे या व्यवसायात नवीन उतरत आहेत, त्यांना यशस्वी करण्यासाठी, त्यांना कुठेही अपयश येऊ नये यासाठी हे आपलं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि आपले सर्व व्हिडिओही त्याच दृष्टीने बनवलेले असतात। तर आजचा आपला विषय आहे हेतूनुसार केलं जाणारं शेळीपालन आणि त्यांचे प्रकार। आता हेतूनुसार म्हणजे काय? हेतू कोणता? तर विक्रीसाठी। कोणत्या हेतून आपण विक्री करणार आहे, तो हेतू कोणता, ह्याच्यानुसार जे शेळीपालनातले प्रकार पडतात, आज आपण ते प्रकार पाहणार आहोत। हेतूनुसार 3 प्रकार पडतात। पहिलं म्हणजे कटिंग, जे आपल्या सर्वांना बहुतांशी लोकांना माहीत आहे। दुसरं म्हणजे ईदचं मार्केट आणि तिसरं म्हणजे ब्रीडिंग मार्केट। आज आपण या तिन्ही प्रकारांच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपला पहिला प्रकार आहे कटिंग। कटिंगमध्ये विक्री कुठे होते? तर ज्या आपल्या आजूबाजूच्या भागात, आपल्या गावात, शेजारच्या गावात ज्या यात्रा, जत्रा, कंदुरी, उरूस वगैरे होतात, त्यासाठी जे आपण आपले जनावर विकतो त्याला म्हणायचं कटिंग मार्केट। किंवा काही वेळा आपण खाटीक बांधवांना विकतो, त्यांनासुद्धा आपण कटिंग मार्केटच म्हणायचं। काही वेळा आपले शेळीपालक बांधव असतात, जे स्वतः जनावर कापतात। एखादा वार, आठवड्यातला एखादा दुसरा वार ठरवलेला असतो, त्या वाराला ते कापतात आणि स्वतःच विक्री करतात। असंही बरेच बांधव करतात। हे थोडंफार अवघड आहे, पण काही बांधव यशस्वीपणे हे करत आहेत। यालासुद्धा कटिंग मार्केटच म्हणतात। आता कटिंग मार्केटमध्ये जात कोणती चालते, हा दुसरा विषय आपला। तर कटिंग मार्केटमध्ये बहुतांशी महाराष्ट्रात आपल्या हे तिथल्या स्थानिक जातीला, ज्याला आपण गावरान देशी म्हणतो, किंवा आपली उस्मानाबादी असो किंवा तिथली स्थानिक जात कोणती असो, ती जात जास्त करून कटिंग मार्केटला चालली जाते। बाहेरच्या जातींना फार कमी पसंती मिळते कटिंग मार्केटमध्ये। पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरात बाहेरच्या जाती चालतात कटिंगला, पण जे आपल्या इतर महाराष्ट्रातल्या भाग आहेत किंवा आपले गावरान भाग आहेत, तिथं शक्यतो स्थानिक जातीलाच प्राधान्य दिलं जातं। दुसरं, ह्याच्यात वजन किती असावं? तर एक साधारण 10 किलोपासून 20 किलो ते जास्तीत जास्त 25 किलो ह्या रेंजमधली जनावरं ह्या कटिंग मार्केटमध्ये विक्री होतात। म्हणजे थोडक्यात मध्यम वजन असतं, ती आपले पिल्ले, बोकड असू देत किंवा काय असू देत, ते ह्या कटिंग मार्केटमध्ये विक्री केली जातात। आता त्यांचं वय किती असावं? कटिंग मार्केटमध्ये शक्यतो 6 महिने ते 1 वर्ष किंवा जास्तीत जास्त 1.5 वर्ष, 6 महिने ते 1 वर्ष ह्या वयोगटातले बोकड जास्त करून विकले जातात। त्याचा पुढचा मुद्दा आहे की बाबा कटिंग मार्केटमध्ये रेट कसा असतो? तर आपण जे 3 प्रकार बघत आहोत आज, त्यातला सर्वात कमी रेट हा कटिंग मार्केटमध्ये मिळतो मित्रांनो। यानंतर मागणी। तर मित्रांनो, कटिंग मार्केटमध्ये मागणी प्रचंड मोठी आहे। तुम्ही कटिंग मार्केटमध्ये जेवढी तुम्ही तुमची जनावरं देशीला तेवढी कमी पडत आहेत। सध्याची परिस्थिती तर ही आहे, कटिंग मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे। त्यामुळं कटिंग मार्केटमध्ये रेट जरी कमी असला तर मागणी प्रचंड आहे। ह्या दोन्हीचा विचार करूनच तुम्ही हा व्यवसाय करू शकता किंवा ठरवू शकता करायचा किंवा नाही। आता आपला पुढचं आहे ईद मार्केट। ईद मार्केट म्हणजे इथं विक्री कधी होते? तर वर्षातून एकदाच, ज्यावेळेला बकरी ईद असते मुस्लिम बांधवांची, ज्यावेळी वर्षातून एक बकरी ईद येते। रमजान ईद नाही, काही बांधवांना थोडंसं कन्फ्युजन असतं, रमजान ईद का बकरी ईद? तर बकरी ईद जेव्हा येते तर तेव्हा मुस्लिम बांधवांमध्ये बोकडांची कुर्बानी केली जाते। त्यावेळेला बकरी ईदसाठी सांभाळलेले बोकड हे विक्री होत असतात। आणि ईद मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ईद मार्केटमध्ये शक्यतो तुमच्या गोठ्यावरून प्रत्यक्ष गिराईक येऊन जेवढी तुमची बोकड घेऊन जाईल तेवढं तुम्हाला फायद्याचं असतं। तुम्ही एखाद्या एजंटला वगैरे विकत असाल तर तुम्हाला रेट थोडा कमी मिळतो। त्यामुळे प्रत्यक्ष गिरायकाच्या हातात विक्री करणे हे कधीही उत्तम। दुसरं, ईद मार्केटमध्ये जात कोणती चालते? तर ईद मार्केटमध्ये कोणत्याही जातीला फारसं महत्त्व नाही आहे। ह्याच्यात देखणेपणाला महत्त्व आहे, ह्याच्यात वजनवाढीला महत्त्व आहे। जेवढं तुमचं बोकड वजनाला चांगलं तयार झाले, दिसायला देखणं आहे, तेवढं ईद मार्केटमध्ये मागणी आहे। तरीही आपल्या महाराष्ट्रात काही भागानुसार जातीला थोडंफार महत्त्व आहे। जसं की आमच्या सांगली, कोल्हापूर भागात हे देशी बोकड मागतात जास्त। बाहेरच्या राज्यातील, परराज्यातील किंवा इतर सोजत, सिरोही, कोटा ह्यापेक्षा देशी बोकडांना जास्त मागणी आहे आमच्या भागात। तसंच तुम्ही पुणे, मुंबई साईडला गेला तर तिकडं सिरोही, सोजत, कोटा वगैरे अशा, हंसा, हैदराबादी अशा वेगवेगळ्या जातीच्या बोकडांना जास्त मागणी आहे। त्यामुळे भागानुसार थोडंफार जातीचा ह्याच्यात फरक पडतो, पण सर्वात मोठं ह्याच्यात आहे देखणेपणा। आणि त्याच्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बोकड जे तुम्ही सांभाळत आहात ते ईदच्या नियमानुसार पाहिजे। ईदमध्ये जे बोकडांची कुर्बानी केली जाते ते कोणतं बोकड निवडावं यासाठी काही नियम आहेत। त्याचा मी काय पूर्ण नियम सांगत नाही, थोडक्यात काही नियम सांगतो। त्या बोकडाला
सध्या म्हणजे ज्यावेळी विक्री होणार आहे किंवा ज्यावेळी कुर्बानी करायची आहे त्यावेळी कोणतीही जखम अंगावर नसली पाहिजे. त्याचा कोणताही अवयव तुटलेला किंवा मोडलेला नसला पाहिजे. त्याचं शिंग वगैरे सुद्धा तुटलेलं त्यावेळेला अगोदर तुटलं असेल आणि आता ती जखम बरी झाली असेल चालू शकते. पण नुकतंच तुटलेलं जखम ताजी असलेली असं कोणतंही बोकड ह्याच्यात चालत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता वय. ईदच्या बोकडांना कमीत कमी 1 वर्ष पूर्ण झालेलं असणं हे गरजेचं आहे. जास्तीत जास्त 4-5 वर्षापर्यंत सुद्धा बोकडं चालतात. तसं 1 वर्षाच्या पुढच्या याला मर्यादा कमी आहेत. कोणतं बोकड चालणार कोणतं नाही चालणार 4-5 वर्षापर्यंत चालतात. पण मी माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवात एवढं पाहिलेलं की 1 ते 2 वर्ष किंवा 1 ते 2.5 वर्ष ह्या वयातल्या बोकडांना मागणी थोडीशी जास्त राहते. त्यामुळे तसा विचार करून सुद्धा तुम्ही हे ईदचं बोकडपालन करू शकता. वजन. ईदचे बोकडांचं वजन किती असावं ह्यालासुद्धा अजिबात मर्यादा नाही आहेत. ईदच्या बोकडपालनात तुमचं 20 किलोपासून अगदी 200 किलोपर्यंतचे बोकडंसुद्धा विक्रीत होतात. काही ठिकाणी तर 200 किलोपेक्षा जास्त झालेले मी पाहिलेले आहे. व्हिडिओ वगैरे पाहिल्यात, प्रत्यक्षात नाही पाहिलेलं, पण 200 किलोपेक्षा सुद्धा जास्त वजन असलेल्या बोकडांचं विक्री झालेली मी पाहिलेलं आहे. तेव्हा याच्यात ईदमध्ये वजनाला बंधन नाही आहे. जेवढं जास्त वजन तेवढी जास्त किंमत, हा इथला नियम आहे. तिसरं आहे रेट. मित्रांनो, ईद मार्केटमध्ये मध्यम रेट मिळतो. मध्यम म्हणजे कसा, कटिंग मार्केटपेक्षा जास्त आणि ब्रीडिंग मार्केटपेक्षा कमी असा रेट आपल्याला ईदच्या मार्केटमध्ये मिळतो. मित्रांनो, आज मी मुद्दामून रेट किती हा आकडा सांगत नाही आहे. मुद्दामून ते टाळत आहेत, कारण भागानुसार प्रत्येक भागानुसार रेट हे वेगळे आहेत. प्रत्येकानं आपल्या भागातल्या दरांची रेटची चौकशी करावी ही माझी अपेक्षा आहे आणि त्यानुसार आपल्या व्यवसायाला चालू करावं. मी मागं मार्केट सर्वेबद्दल बोललो होते एका व्हिडिओमध्ये, तो इथं करणं फार महत्त्वाचं आहे. आता ईदच्या ह्याच्यात मागणी कशी असते तर मध्यम मागणी आहे. कटिंगच्या बोकडांना जेवढी मागणी आहे त्याच्या मानानं थोडीशी कमी आणि ब्रिडिंगच्या बोकडांच्या मानानं किंवा ब्रिडिंगच्या जनावरांच्या मानानं इथं मागणी जास्त आहे. कारण हे वर्षातून एकदाच असते. कटिंगची बोकडे ही वर्षभर चालू लागत असतात, त्यामुळे त्यांना मागणी भरपूर आहे. ही वर्षातून एकदाच असते, त्यामुळे आपल्याला मागणी मध्यम आहे असं म्हणतो. आता आपला तिसरा प्रकार आहे मित्रांनो, ब्रीडिंग. ब्रीडिंग म्हणजे काय तर बीजोत्पादनासाठी शेळी पालन करणे. आता बीजोत्पादनासाठी काय आणि ब्रीडिंगसाठी काय हे एकदा मी नीट समजावून सांगतो. शेळी किंवा बोकड असो, लहान असो किंवा मोठं असो, त्याची सांभाळण्यासाठी म्हणून विक्री होते. म्हणजेच माझ्या फार्मवरून एखादा दुसऱ्या फार्मवाला शेळी किंवा बोकड घेऊन गेले त्यांच्या फार्मवर सांभाळण्यासाठी, कापण्यासाठी किंवा कटिंग करण्यासाठी नाही, सांभाळण्यासाठी. त्यांना उद्या ते मोठं करून त्यांच्यापासून पिल्ली त्याने घेणार आणि ते पिल्ली विक्री करून त्यांनी त्यांचा व्यवसाय करणार. तर ह्याला म्हणतात ब्रीडिंगसाठी शेळीपालन करणे. ब्रीडिंगमध्ये जात कोणती चालते मित्रांनो, हा फार मोठा विषय आहे. ब्रीडिंगमध्ये जात कोणती चालते, कारण बऱ्याच जाती आहेत ज्याच्यावर ब्रीडिंगमध्ये काम केलं जातं आणि प्रत्येक जातीमध्ये ब्रीडिंगमध्ये काम केलं जाऊ शकतं. त्याला कुठेही बंधन नाही आहे. शेवटी तुमच्या भागात कोणती जात चालू आहे, त्याला काय मागणी आहे, सांभाळण्यासाठी लोक कोणती जात घेऊन चाललेले आहेत, याला तुम्ही मार्केट सर्वे करा, थोडंफार फिरा, हे करा, लक्षात येईल तुमच्या की कोणत्या जातीला मागणी आहे. हां, फक्त ह्याच्यात एकच आहे की ह्याच्यात एका जातीमध्ये जर तुम्ही काम सुरू केला तर त्याच जातीमध्ये काम केलं पाहिजे. ह्याच्यात क्रॉसिंग करणं, ह्या जातीचं बोकड त्या जातीची शेळी असं क्रॉस करणं हे ब्रीडिंगमध्ये चालत नाही. तशा क्रॉस केल्यानंतर जी पिल्लं जन्माला येतात त्यांना ब्रीडिंगमध्ये मागणी नाही. अशी पिल्लं ईदमध्ये भरपूर जातील. ईदमध्ये त्यांना चांगली मागणी येईल. जर बोकड तयार झाला, क्रॉस केल्यानं बोकड जन्माला आला, तर ते बोकड क्रॉसिंगमुळं वेगवेगळ्या रंगात पडू शकतं, जरा देखणं पडू शकतं, एखाद्या जातीचं वजन वाढीचं गुणधर्म ते घेऊ शकतं. त्यामुळे ते ईदला चांगल्या प्रमाणात विक्री होऊ शकते त्याची. पण जिथं आपण ब्रीडिंगचा विचार करतो आहे तिथं क्रॉसमधलं कुठलंही प्रकार चालत नाहीत. तिथं प्युअर ब्रीडिंगच करायला लागतं. जातीवंतच जनावरं लागतात, त्याच जातीतलं बोकड, त्याच जातीतली शेळी, अशा पद्धतीने जी पिल्ली जन्माला येतात तीच पिल्ली ह्या ब्रीडिंग मार्केटमध्ये विकली जातात. वजन. ब्रीडिंगमध्ये कोणत्या वजनाची पिल्ली जातात. आता ब्रीडिंगमध्ये तसं पाहिलं तर वजनाला बंधन नाही आहे. अगदी लहान 3-4 महिन्याच्या पिल्लापासून 2-3 वर्षाची शेळी किंवा बोकडापर्यंत ह्या पिल्ले विक्री होतात. त्यामुळे वजनाला फारसं महत्त्व नाही आहे. ह्याच्यात पिल्ली किंवा पाटी खरेदी करण्याचं, लहान बोकड किंवा पाटी खरेदी करण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. प्रत्येकजणाला इच्छा असते की यांना नेऊन आपल्या इथं सांभाळून मोठं करून मग त्यांच्यापासून पिल्ली घ्यावी. त्यामुळे लहान पिल्ले विक्री करण्याचे प्रमाण थोडं जास्त आहे. पण मोठ्या शेळ्या आणि मोठे बोकडसुद्धा ह्याच्यात बऱ्याच प्रमाणात विक्री केली जाऊ शकतात. त्यामुळं वजनाला आणि वयाला ह्याच्यात कोणतंही बंधन नाही आहे. आता मित्रांनो, रेट. ब्रीडिंगमध्ये रेट कसा असतो तर आपण जे 3 प्रकार पाहतो त्याच्यात सर्वात
चांगला रेट हा ब्रीडिंगमध्ये मिळतो. या कटिंग किंवा ईदपेक्षा सर्वांच्यापेक्षा हा चांगला रेट. अगदी जर तुम्ही वजनावर बघायला गेला तर या ब्रीडिंगमध्ये सर्वात चांगला रेट मिळतो. पण मागणीचा विचार करता ब्रीडिंगमध्ये सर्व तिन्ही प्रकारामध्ये ब्रीडिंगमध्ये कमी मागणी आहे. कारण सांभाळायला घेऊन जाणारे लोक तशी फार कमी आहेत. नवीन फार्म कोण ओपन करत असेल किंवा जुन्या फार्ममध्ये काहींना रिक्वायरमेंट असतील तरच ते सांभाळायला घेऊन जात असतात. त्यामुळे मागणी तशी लिमिटेड आहे कटिंगपेक्षा आणि ईदपेक्षा, पण रेट खूप चांगला आहे. आता आपण तिन्ही प्रकारांचा व्यवस्थित सविस्तर माहिती पाहिलेली आहे. तिन्ही प्रकाराचाही थोडक्यात अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला ह्यातला कोणता प्रकार निवडावा असा जर प्रश्न पडला असेल तर मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपला भागाचा अभ्यास करा. तिथे कुठल्या गोष्टीला जास्त मागणी आहे, मार्केट कोणाला जास्त आहे, कटिंगला जास्त मार्केट आहे, ईदला जास्त मार्केट आहे का ब्रीडिंगला जास्त मार्केट आहे, याचा अभ्यास करा. ज्या गोष्टीला जास्त मार्केट आहे त्या गोष्टीमध्ये काम करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर 2 नंबरला तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. तुम्हाला ह्यातलं कोणतं जमणार आहे. ब्रीडिंगमध्ये काम करताना फारच डेडिकेटेडली काम करावं लागतं. व्यवस्थित तुम्हाला पैदाशीचा नर व्यवस्थित निवडावं लागतात. तुम्हाला ज्या पैदाशीच्या शेळ्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने निवडावं लागतात. त्यांच्यापासून जर तुम्ही हे दोन्ही व्यवस्थित निवडलात तरच त्यांच्यापासून मिळणारं जे पिल्ले आहेत म्हणजे जे बीज आहे ते चांगलं मिळतं. त्यामुळे पुढं तुम्हाला त्याची विक्री चांगल्या रेटने करता येते. त्यामुळे ब्रीडिंगमध्ये फारच लक्षपूर्वक तुम्हाला काम करावं लागतं. ते तुम्हाला जमणार आहे का. त्यापाठोपाठ ईदमध्ये ब्रीडिंग इतकं लक्ष द्यावं लागत नाही. खाण्यापिण्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर तुम्ही ईदमध्ये निवांतपणे काम करू शकता. तुमची वर्षातनं एकदाच विक्री होणार आहे. त्यामुळे वर्षभर सांभाळलं, वर्षभर त्यांना व्यवस्थित खाणं पिणं दिलं ते चांगल्या पद्धतीनं तयार होतात. तुम्हाला ह्याच्यात एकदा अनुभव आला की तुम्ही ह्याच्यात व्यवस्थित काम करू शकता. तुम्हाला ते जमणार आहे का. तुम्ही एखादी नोकरी करत जर हे करणार असाल तर ईदचं मार्केट करू शकता. त्याच्या पाठोपाठ कटिंगला पण असं फारसं काय लक्ष देऊन फार डेडिकेटेडली काम करावं लागतं असं काही नाही आहे. तुम्ही याच्यातसुद्धा 2 जातींचं क्रॉसिंग करू शकता. तुम्ही जर शेवटी कटिंगलाच विकणार आहे तर त्याच्यात प्युअरच काम करायला पाहिजे, प्युअर ब्रीडमध्येच काम करायला पाहिजे अशी काही अट नाही आहे. परंतु तुम्हाला ह्याच्यातसुद्धा पैदाशीचा नर चांगला निवडणं हे गरजेचं आहे. तरच तुमची पिल्लं चांगल्या वजनाची पडणार आहेत. शेवटी कटिंगला जरी देत असला तरी वजनावरच देणार आहे तुम्ही. जेवढं वजन चांगलं तेवढा दर चांगला. त्यामुळं कटिंगसाठी काम करताना सुद्धा तुम्हाला चांगल्या शेळ्या चांगला बोकड घेऊन त्यांना व्यवस्थित खाण्यापिण्याचा त्यांचं नियोजन करून व्यवस्थित सांभाळणूक करून तुम्हाला विक्री करायची आहे. हां, ब्रीडिंगच्या मानानं थोडंफार कमी लक्ष इथं तुम्ही दिलं तरी चालण्यासारखं असतं. मग तुम्ही ठरवायचं ह्या तिन्हीमधलं कोणतं मिळणार आहे तुम्हाला. मी कुणाला मागणी जास्त आहे, कुणाला रेट जास्त आहे, कुणावर मेहनत जास्त करावी लागते, कुणाकडं जास्त नियोजन, कुणाच्या सांभाळण्यात जास्त नियोजन ठेवावं लागतं, हे सर्व काही सांगितलेलं आहे. आता ह्याचा विचार करून तुम्ही ठरवा तुम्हाला कोणतं जमणार आहे. हां, आता तुम्ही असंही करू शकता, ह्यातले 2 कोणते तरी प्रकारे एकत्रितपणे करू शकता. जसं मी करतो, मी ब्रीडिंगसुद्धा करतो. माझे बिटल या ब्रीडमध्ये मी ब्रीडिंगचं काम करत आहे. तसंच मी ईद मार्केटसुद्धा करत आहे. मी ईदसाठी बोकड माझ्या काही इतर जातीच्या देशी असू देत, सोजत, पतिरा, हैदराबादी, बरबरी अशा काही माझ्याकडं ठराविक जातीच्या शेळ्या आहेत ज्यांना मी माझा एखादा दुसऱ्या जातीचा नर क्रॉस करून त्यांची पिल्लं घेऊन ती ईदला विकतो. आणि काही बाहेरून सुद्धा खरेदी करून ईदला विकतो. अशा पद्धतीने मी ईद मार्केटमध्ये पण काम करत आहे. मी हे 2 मार्केट एकत्र करत आहे. तसं तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही तसंही केलं तरी चालू शकता. तुम्ही तिन्ही मार्केट एकत्र केला तरीसुद्धा चालू शकतं. हे थोडं हेक्टिक होऊ शकतं, त्रासदायक होऊ शकतं. त्यामुळे विचार करूनच 3 मार्केटमध्ये पडा. मला वाटतं कोणतेही 2 मार्केट करणं कधीही उत्तम. तुम्ही 3मध्ये पडणार असला, जर तुम्ही त्या पद्धतीने काम करणार असला करू शकता. अजिबातच होऊ शकत नाही असं मी म्हणत नाही, करू शकता. विचार करून यात पडा. आणि जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित विचार करून सगळ्या बाबींचा विचार करून जर हे शेळीपालन चालू केला तर तुम्हाला यश 100% मिळणार आहे. तर मग मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, माहितीपूर्ण होता का, तुम्हाला ह्याच्यात जी आवश्यक होती ती सर्व माहिती मिळाली का, कोणती माहिती द्यायची माझ्याकडून राहिलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्याच्यानंतरही तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये कळवा. त्या पद्धतीनं आपण आता माहिती द्यायला चालू करत आहोत. बंदिस्त शेळीपालनमध्ये नवीन येणाऱ्या लोकांना ज्या ज्या अडचणीत असतील त्या सर्व अडचणींचा सोल्युशन द्यायचं आपण प्रयत्न करणार आहोत. त्यानुसार तुमचे जर प्रश्न येत असतील तर आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळं कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे येणारे पुढचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.